हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे. डब्याला काय आज ऑर्डर आली माहिती आहे का? आलू पराठा करा म्हणून मुलांसाठी आलू पराठा केला. त्यासाठी 4 बटाटे उकडून सोलून स्मॅश करून घेतले. त्यात मीठ घातलंय. पावभाजी मसाला घालायचा म्हणजे मस्त टेस्ट येते. तेल कडकडीत गरम करून घेतलंय. त्यात अद्रक, मिरची आणि लसूणची पेस्ट घालून घेतली. हळद घालून घ्यायचे 1 चमचा आणि सगळं चांगलं हलवून घ्यायचं आहे. तर ती फोडणी ओतून घ्यायची आहे बटाट्यावर आणि त्यात कसुरी मेथी अशी हातानं क्रश करून घालून घ्यायची आहे आणि त्यातच 1 चमचा गरम मसाला पण घालायचा आहे. साखर घालायची चिमूटभर, यामुळे टेस्ट खूप छान येते. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मसाला तयार आहे. चपातीला पीठ मळतो ना, त्याचाच एक गोळा घ्यायचा इथं आपल्याला आणि त्यावर आपला आलूचा मसाला केलाय ना त्याचा गोल करून घ्यायचा आणि पुरणासारखं चांगलं सगळं व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं. आता पीठ लावून लाटून घ्यायचंय गोल असं. आता तवा पण गरम झालेला आहे. तेल लावून चांगला पुसून घेतलेला आहे. त्यावर घालून दोन्ही बाजू मस्त खरपूस शेकून घ्यायच्या. मस्त लागतो बरं का आलू पराठा. रोज मुलं डब्याला हेच मागतील बघा. नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा बरं. दोन्ही बाजू अशा खरपूस छान शेकून घेतल्या. तुम्हाला पण आवडतं का आणि तुम्ही कोणत्या शहरातून बघत आहात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.